10x10च्या कुर्ल्यासारख्या झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झाला. मी कोणत्याही श्रीमंत बाबाचा मुलगा नाही आहे. दुसरी गोष्ट की शाळेमध्ये असताना आम्ही जे काही शिक्षण घेतलं, याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. आजच्या तारखेमध्ये पालक विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी सहजासहजी उपलब्ध करून देतात आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनासुद्धा काही गांभीर्य नाही आहे, की आम्हाला ज्या गोष्टी मिळतात आहे, त्या कशाप्रकारे मिळतात, आपले पालक त्यासाठी काय संघर्ष करतात आणि ती गोष्ट त्यांना कळत नसल्यामुळे ह्यांना ते स्वावलंबन हे गोष्ट नाहीच आहे त्यामध्ये. आम्ही स्वावलंबी पर्सन म्हणजे शिका आणि पुढे जा. शिका आणि कमवा, शिका आणि पुढे काहीतरी करा, असंच आमचे बिंबवलेलं होतं. मग शाळेमध्ये असताना मी जेव्हा 8वी-9वीच्या इयत्तेमध्ये असताना वगैरे त्यावेळेपासून मी माझ्या स्कूलमधून घरी आल्यानंतर चाळीमध्ये जाऊन मुलींचे म्हणजे महिलांचे केसांचे क्लिप्स असतील, इयरिंग्स, एक पेडलर म्हणून म्हणजे विक्रेता, तसा विक्रेता म्हणून मी काम करायचो. पैसे जे जे काही मिळेल ते घरात द्यायचो. सुट्ट्यांच्या दिवसामध्ये जेव्हा मामाच्या गावाला लोकं जातात, आम्ही मामाच्या गावाला न जाता सुट्ट्यांच्या दिवसामध्ये कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये जाऊन काम करायचो. ते काही पैसे मिळायचे आम्ही घरात द्यायचो. कॉलेजमध्ये असतानासुद्धा आम्ही जो काही कॉलेजमध्ये शिकतानासुद्धा आम्ही संध्याकाळी वेटरची कामं केलेली आहेत, रेस्टॉरंटमध्ये कामं केलेली आहेत. त्यामुळे कमवून आणि पुढे जाणं हाच आमचा हे होता. आणि वडील एकटे कमवते होते, 7-8 लोकं डिपेंडंट होते. त्यामुळे आम्हाला ते होतं की तुम्हाला शिकायचं आहे, पुढे जायचं आहे, जीवनात काहीतरी करायचं आहे, पण स्वतः घरामध्ये तुम्हाला काही ना काही हातभार लावावा लागेल. मग ही आमची पार्श्वभूमी होती की आम्हाला शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना सुद्धा इन्स्टंट काही मिळालं, आयतं काही मिळालेलं नाही आहे. त्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षातूनच एक नवीन उमेद मिळाली की जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे आणि तीच अंधारमय वाटचाल जी पूर्ण करत आज आम्ही चांगलं आमचं भविष्य घडवलेलं आहे.